एक मोठी बातमी आपल्या समोर येते. लोकसभेत खासदारांची संख्या 543 वरून 816 होणार. महाराष्ट्राच्या वाट्याला 72 खासदार. विधानसभेचंही चित्र बदलणार. लोकसभेत 33% महिला आरक्षण लागू करण्यासंदर्भात होणाऱ्या विशेष अधिवेशनात घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यात येणार असून महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी संसदेचे चालू अर्थसंकल्पीय अधिवेशन वाढवण्यात आलेले आहे. परिणामी पुढील आठवड्यात होणाऱ्या विशेष अधिवेशनात घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यात येणार असून लोकसभा आणि राज्यसभेचे पुढील अधिवेशन 16 एप्रिल रोजी होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही सभागृह 16 ते 18 एप्रिल दरम्यान 3 दिवस कामकाज करण्याची शक्यता आहे आणि पूर्वीच्या नियोजनानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारी संपणार होते. सूत्रांनी असंही सूचित केलं आहे की सरकार चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पुढील 3 दिवसात महिला आरक्षणाशी संबंधित नारी शक्ती वंदन कायद्यात सुधारणा करणारे विधेयक सादर करू शकते, ज्यामुळे लोकसभेतील जागांची संख्याही वाढेल. अशातच राज्यातील खासदारांचे संख्याबळ 48 वरून 72 पर्यंत जाईल आणि असा अंदाज आहे. असं झाल्यास यातून राज्यातील खासदारांची संख्या 24ने वाढणार आहे. तसेच विधानसभेचे संख्याबळ 400पेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. महिलांसाठी 33% आरक्षण लागू झाल्यावर 273 जागा महिलांसाठी राखीव होतील. तेवढ्या जागांचं संख्याबळ वाढवण्याची मोदी सरकारची योजना आहे. 2 आठवड्यांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करीत सहमती घडवून आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच लोकसभेचे संख्याबळ 816 होईल असे सूचित करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.